मी मनापासून त्यांचे आभार व्यक्त करते की त्यांनी मला काम करण्याची तिथे संधी उपलब्ध करून दिलेली आहे आणि जे जे काही वचनं मी दिलेली आहे, जाहीर सभेमध्ये दिले असतील, एकांतात दिले असतील, ते सर्व वचन मी पूर्ण करेल आणि भगूरच्या विकासाला माझा एक खारीचा वाटा 100% राहील. संघर्ष बघायला मिळाला ताई निवडणुकीदरम्यान. संघर्ष तर खूप आहे आणि संघर्षाची सवय बालपणापासून आहे, त्याच्यामुळे संघर्ष हा काही मोठा जरी असला तरी शेवटी विजय तेवढाच मोठा आहे. वडिलांचा उल्लेख झाला होता निवडणुकीमध्ये. महायुती म्हणून नक्कीच भारतीय जनता पक्ष असेल, आम्ही जे काही इथे उबाटासोबत शिवसेनेसोबत आम्ही जे काही अलायन्स केलेलं होतं, नक्की त्याचाही फायदा झालेला आहे. आणि महायुतीच्या भारतीय जनता पक्षाच्या सर्व पदाधिकाऱ्यांनी, आमचे गिरीश भाऊ पालवे असतील, जिल्हाध्यक्ष असतील, त्यांचे आमचे जिल्हाध्यक्ष, सर्व पदाधिकाऱ्यांचं हे यश आहे, कार्यकर्त्यांचं हे यश आहे. वडिलांचा उल्लेख केला गेलेला होता, त्यामुळे तुम्ही ऐन प्रचार सभेमध्ये भाऊक झालेला होता. एका लेकीनं आज काय करून दाखवलं असं तुम्हाला वाटतं? ते बघतायत मला वरतून, त्याच्यामुळे मी त्या बाबतीत जर बोलायला गेले तर जास्त अजून हे होईल, पण माझ्या वडिलांना ही श्रद्धांजली आहे. आजची निवडणूक प्रतिष्ठेची बनलेली होती, आमदार म्हणून तुम्ही थेट मैदानात उतरलेला होता आणि जो संघर्ष झाला तो किती महत्वाचा